बरी स्नान संध्या करी एकनिष्ठा, विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा, दया सर्वभूती जया मानवाला, सदा प्रेमळू भक्तिभावे निवाला. श्रीराम. रिकामा जाऊ नेदी एक क्षण, असं समर्थ दासबोधात सांगतात. कर्म केल्याशिवाय नुसता बसूच नकोस. नुसतं कर्म करून चालणार नाही, तर ते विवेकाने कर आणि अशी कामे करीत असताना श्रीरामांचे स्मरण ठेव, असं या आधीच्या श्लोकात समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे. तर आता या श्लोकात समर्थांनी आपली नित्य नैमित्तिक कामे व्यवस्थित करा असे सांगितले आहे. कोणतेही काम करताना शरीर आणि मन दोन्हीही स्वच्छ ताजेतवाने हवे, तरच काम करताना उत्साह वाटतो आणि काम उत्तम पार पडते. शरीर स्वच्छतेसाठी रोज आंघोळ करायला हवी, तर मन स्वच्छ निर्मळ ठेवण्यासाठी परमेश्वराचे नामस्मरण करायचे हे आपल्याला माहीतच आहे. मात्र त्यातही गंमत आहे. तुला गंगेच्या यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिम कुरु, हा श्लोक माहीतच आहे. आंघोळीला सुरुवात करताच हा श्लोक म्हणायचा आणि गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू व कावेरी या नद्यांचं पाणी याच आंघोळीच्या पाण्यात आहे अशी कल्पना करून आंघोळ केली की ते स्नान झाले, आणि अंगावर नुसत्या भडाभडा पाणी घेतले की ती नुसती आंघोळ झाली असं आपल्याकडे पूर्वीपासून समजतात. आता खरंच असं पाणी येतं का, कशावरून, असल्या नसत्या शंका काढत बसायचं नाही, तर नियमितपणे व वेळच्या वेळी व्यायाम व स्नान करून मन आणि शरीर ताजं स्वच्छ ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. याच ओवीत एकनिष्ठा हा शब्द समर्थ वापरतात. एकनिष्ठ म्हणजेच कोणतंही काम नीट मनापासून करायचं, कसं तरी उरकून टाकायचं नाही. जे करतो ते सावध राहून पूर्ण लक्ष त्याच कामावर केंद्रित करून केलं तरच त्याचा उपयोग होतो. तसंच कोणत्याही कामाचा सराव हवाच. कालची शेतकऱ्याची गोष्ट आठवू. भीमासुद्धा रोजचा सराव करतच होता ना. इथे पुन्हा विवेक हा शब्द आला आहे तो त्यासाठीच. आपण नक्की काय करत आहोत किंवा काय केले पाहिजे हे ओळखणे म्हणजे विवेक. विवेक करणे कळले नाही, जमले नाही, तर समर्थ त्यासाठी स्थानभ्रष्ट हा शब्द वापरतात. एक गोष्ट सांगते, ऐक. एका गावाजवळच खूप मोठं अगदी घनदाट जंगल असतं. त्या जंगलात अनेक प्रकारचे पशुपक्षी राहत होते. मोठमोठे प्राणीही होते आणि अनेक प्रकारचे विषारी बिनविषारी सापही होते. पण यातला एक साप मात्र खूपच विषारी होता. त्याचीच जणू त्या जंगलावर सत्ता चालत होती. जंगलातून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांवर तो फुटकारत असे. कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर चावतही असे. आजूबाजूच्या लोकांप्रमाणेच जंगलातील इतर पशु, पक्षी व प्राणी त्या महाभयंकर सापाला घाबरून असत. एकदा फिरत फिरत एक साधू महाराज त्या गावातून पुढे जंगलची वाट चालू लागले. पण गावकऱ्यांनी त्यांना सावध केले व त्या सापापासून दूरच राहण्याचा सल्ला दिला. बरं म्हणून साधू बुवा पुढे आले. जंगलात शिरताच नेहमीप्रमाणे फुटकार सोडत हा साप आलाच साधू महाराजांजवळ. मात्र साधूंच्या अनेक वर्षाच्या जपाच्या सामर्थ्यापुढे सापाचे काहीच चालले नाही. आता साप मानवी आवाजात म्हणाला, महाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे. बुवांनी सापाला जीवदान दिले आणि सांगितले, इथून पुढे तू कोणालाही त्रास द्यायचा नाहीस, कोणाला चावायचं नाहीस, शांत पडून राहायचं. साप शरण आला होता ना, तो बरं म्हणाला. त्या दिवसापासून साप अगदी शांत झाला. सर्वजण भयमुक्त झाले. साप आता चावत नाही हे गावातही समजले. लोक जंगलातून इकडून तिकडे नीट जाऊ लागली. पण गावातील काही मुले मात्र खोड्याळ होती. साप काहीच करत नाही हे पाहून मुलांनी सापाला त्रास द्यायला सुरुवात केली. कोणी त्याला काठी मारे तर कोणी दगड मारत. पण कोणी काहीही केलं तरी साप शांतच पडून असेल. सापाला त्रास देणं इतकं वाढलं की तो बिचारा जखमी झाला. त्याच्या अंगातून रक्त वाहू लागले. अंगावर जागोजागी जखमा झाल्या. साप अगदी गलितगात्र होऊन गेला. अगदी मरणासन्न झाला. काही दिवस गेले आणि तेच साधू महाराज पुन्हा जंगलातून जाऊ लागले तर त्यांना तो साप जखमी होऊन पडलेला दिसला. साधूने सापाला विचारले, ही अशी इतकी वाईट अवस्था तुझी कशी काय झाली? कोणी मारलं तुला? आता सापाने मुलांच्या दगड मारण्यामुळे हे झालं असं सगळं खरं खरं सांगितलं. ते ऐकताच साधू बुवा सापाला म्हणाले, अरे, मी तुला कोणाला चावू नकोस, त्रास देऊ नकोस असं सांगितलं होतं.
पण कोणावर फुतकारू नकोस असं नव्हतं सांगितलं. तुझा जीव वाचवण्यासाठी काय करायला हवं ते तुझं तुलाच कळायला हवं होतं. गरीबपणा किती दाखवायचा यालाही मर्यादा असतातच ना. स्वसंरक्षणासाठी तू नुसता फुतकारला असतास तरी चाललं असतं ना. बघ एक लक्षात ठेव, आपल्या भारत देशाचे एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत आपल्या भारत देशाने कोणत्याच देशावर स्वतःहून कुरापत काढून हल्ला केलेला नाही. तसा आपला इतिहासच नाही. अगदी पूर्वीसुद्धा असा इतरांवर हल्ला आपण कधी केलेला नाही. खरं तर पूर्वीपासून आपल्यावर बरीच आक्रमणं झाली, पण आपण कोणावरही कधीही आक्रमण केलेलं नाही. पण याचा अर्थ असाही नाही की आपण प्रतिहल्ला करायचा नाही, सगळं निमूट सोसायचं. भारतावरील प्रत्येक हल्ल्याला, अगदी 26/11चा दहशतवादी हल्ला असेल, कारगिलचे युद्ध किंवा संसदेवरील हल्ला असो, भारताने हा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावला आहे. अगदी वेळ आली तेव्हा आपल्या सैन्य दलाने सर्जिकल स्ट्राईक सुद्धा केला. तो यशस्वी केला आणि जगासमोर भारताची वेगळीच प्रतिमा त्यामुळे निर्माण झाली. अर्थात हे सर्व करण्यासाठी शस्त्रसज्जतेबरोबरच आपल्या सैनिकांचे मनोबल आणि शारीरिक क्षमताही महत्त्वाची असते, जी ते न चुकता केलेल्या व्यायामामुळे मिळवतात. म्हणजेच काय तर काम लहान मोठे कोणतेही असो, बैठे वा अंग मेहनतीचे असो, त्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावेच लागते. म्हणूनच समर्थ श्रीरामनाम व व्यायामाचे महत्त्व सांगत आहेत. जय जय रघुवीर समर्थ.